अमेरिका इराण युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सोन्याच्या दरामध्ये 6,500 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,70,465 रुपयांवर तर चांदीचे दर 2,98,700 रुपये प्रति किलोवर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशाला संबोधित करणार। इराणवरील हल्ल्याबाबत अमेरिकेतील जनतेला माहिती देणार असल्याची माहिती। राजकीय नेत्यांनी स्वतःची विमानं व्हीएसआर कंपनीला सोपवली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही व्हीएसआर कंपनीकडे विमान दिलेलं असेल। फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या व्हीएसआर विमानातील प्रवासानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप। खासदार संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत। राऊतांनी तात्काळ मुख्यमंत्री फडणवीसांची माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू, भाजपच्या नवनाथ बन यांचा इशारा। व्हीएसआर आणि डीजीसीएची हातमिळवणी यामुळे दादांचा मृत्यू। गुन्हेगारी कृत्याच्या या संपूर्ण कृत्यामध्ये दोघांची हातमिळवणी म्हणून चौकशी होत नाहीये, संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर अहवालानंतर उत्तर मिळणार असून तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाहीये। राऊतांच्या आरोपांवरती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं स्वीकारला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट। सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांना ईडीच्या गुन्ह्यात देखील मोठा दिलासा मिळणार। अजितदादा असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। शिखर घोटाळ्यासंदर्भातल्या कारवाईवरती काहींनी आक्षेप घेतला होता। अण्णा हजारे यांनाही न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी तपास यंत्रणांना माहिती द्यावी। रोहित पवारांनी माहिती दिल्यास दोषींवर कारवाई होऊ शकते। त्यांनी पुरावे दिले तर अपघाताचं जे काही खरं कारण असेल ते मिळवण्यासाठी उपयोगी होईल। दादांचे राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। अजितदादा सोबत नाहीयेत, फसवणं खूप कठीण जातंय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मिस यू दादा असं म्हणत सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट। जय पवार यांच्याकडून सोशल मीडियावरती अजितदादांसोबतचा फोटो पोस्ट, मिस यू दादा असा पोस्टमध्ये उल्लेख। अजित पवार यांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण। काका, तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात, तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे। अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर युगेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट। अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळतायत, युगेंद्र पवार यांची पोस्टमधून प्रतिक्रिया। अजितदादांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण। सुनील तटकरे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीत रोहित पवारांवरती माध्यमांनी प्रश्न विचारताच सुनील तटकरे यांनी बोलणं टाळलं। रोहित पवार उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार। काल रोहित पवार यांची याच संदर्भात राज ठाकरेंसोबत भेट होऊन त्यांनी चर्चा देखील केली होती। एफआयआर घ्यावा म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी 40 आमदारांसह सरकारवरती दबाव आणला पाहिजे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी यावरती बोललं पाहिजे। पार्थ पवारांनी देखील यावर बोललं पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। जळगावच्या रावेरमधील परीक्षा केंद्रावरती 12वीच्या पेपर दरम्यान कॉपी केसचं प्रकरण। केंद्र संचालकांसह शिक्षण संस्थेला नोटीस तर सरदार जीजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या लिपिक संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना नो वर्क नो पेमेंटच्या बजावल्या नोटीस। कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे बजावण्यात आलेल्या नोटीस। कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे सीईओंचे निर्देश आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या नवीन गव्हाला 2,200 ते 2,400 रुपयांचा भाव। कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। किमान 3,000 रुपये क्विंटल दर तरी मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। जळगावचे तीर्थक्षेत्र सुपपळशी फाटा ते तीर्थक्षेत्र सुप महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत। कांद्याला अवघा 1,000 रुपये क्विंटल भाव मिळतोय। शेतकऱ्यांकडून त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। किमान 2,000 रुपयांपर्यंत कांदा खरेदी करावा, शेतकऱ्यांची ही मागणी आहे। इगतपुरीच्या मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती वाहतूक विस्कळीत झाली होती। मुंडेगाव ते गोंदिय परिसरामध्ये 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्री संजय राठोड यांचा महाविकास आघाडीला धक्का। वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे युवा नेतृत्व आशिष खुलसंगे आणि विविध पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। नाशिकच्या संदीप फाउंडेशन महाविद्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। सामूहिक नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हनुमान चालीसेने प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक परिसरामध्ये रात्री मद्यधुंद रिक्षा चालकाचा धुमाकूळ। रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी लावून त्याने सुमारे अर्धा तास गोंधळ घातला। परिसरात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून सांगली महापालिकेला नोटीस देण्यात आलेली आहे। लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत असल्यानं प्रदूषण आणखी वाढलं। सामाजिक संघटनांकडून तक्रारी आल्यानंतर नोटीस देण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना आता तुमच्या गाडीवरती आरटीओ विभागाच्या रडारची नजर असणार आहे। अत्याधुनिक रडार इंटरसेप्टर रत्नागिरी आरटीओच्या ताफ्यात दाखल झालेला आहे। बेशिस्त चालकांवरती यावेळेस नियंत्रण ठेवता येणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। बीड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बार्शी नाका परिसरामध्ये फुटली आहे। लाखो लिटर पाणी त्यामुळे वाया गेलेलं आहे। पाईपलाईनची उडालेली रिंग लागल्यानं 3 व्यक्ती किरकोळ जखमी झालेले आहेत। साताऱ्याच्या आंधळी गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं सरपंच दादासाहेब काळे यांनी हा उपक्रम राबवलेला आहे। बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये जामखेड पोलिसांच्या गाडीला दुसऱ्या गाडीची जोरदार धडक बसली आहे। अपघातामध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। नेकनूर पाटोदा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आलाय। पुढील तपास केला जातोय। पुण्याच्या मुळशीमधील मुलखेडमध्ये अज्ञात समाजकंटकांनी शिवलिंगाची तोडफोड केली आहे। चोरीला गेलेलं शिवलिंग मंदिर परिसरातच सापडलं। शिवलिंग विटंबना प्रकरणामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। शिवलिंग सापडल्यामुळे परिसरातील तणाव काही प्रमाणामध्ये निवळलेला आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील उमापूर गावात दगडफेक झाली आहे। दगडफेकीनंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील काही लोकांनी उमापूरमध्ये दगडफेक केली होती। 2 गटात वाद झाला। घरांची तोडफोड देखील केल्याची माहिती मिळते आहे।